आमदार संग्राम जगताप यांच्यामुळे नगर शहराच्या विकासाला चालना मिळाली असून आता ते दक्षिण नगर जिल्ह्याच्या विकासासाठी दमदार पावलं टाकतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्राध्यापक अरविंद शिंदे यांनी व्यक्त केलाय। आमदार जगताप यांच्या पाठीशी जनशक्ती असून जगताप परिवार कोणताही गाजावाजा न करता सर्वसामान्यांना सतत मदत करीत असल्याचं शिंदे यांनी सांगितलंय। पहिली गोष्ट अशी आहे की ही टीका कोण करून राहिलेली आहे। टीका करायचा अधिकार कोणाला असतो? ज्या मनुष्याने काही पदं भोगलेले आहेत, ज्यांनी काहीतरी नाही का खस्ता खाल्लेले आहेत, ज्यांनी खूप काही असं विकासाचं नंदनवन केलेलं आहे, अशा माणसाने दुसरं टीका करायची। आज संग्राम भैया या ठिकाणी नगरसेवक झाले, नगरसेवकचे महापौर झाले, एकदा नाही दोनदा महापौर झाले, त्याच्यानंतर आमदार झाले। हा विकासाचा आराखडा असा चढता क्रमाने गेलेला आहे। प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या शहरामध्ये वृक्षारोपणचं हे केलं, अमरधाम सारख्या ठिकाणी काही साहित्याचं वाटप त्या ठिकाणी केलं, अनेक गोरगरिबाच्या मुलांचं शिक्षण संग्राम भाईंनी केलेलं आहे। त्या ठिकाणी ही सगळी काकांकडून देणगी घेतलेली आहे। हा विकासाचा वारसा त्यांनी हा अरुण काकाकडून या ठिकाणी घेतलेला आहे। आज आपण पाहिलं तर आज या नगर शहरामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये आमदारकीच्या काळामध्ये त्यांनी किती विकास केला। अहो जो 25 वर्ष ज्या कोणाला हा विकास करायला जमलं नाही तो विकास त्यांनी केला। आज तुम्ही पाहता की शिना नदीचा श्वास आज मोकळा झालेला आहे। हा कोणामुळे झालेला आहे? हा संग्राम भायामुळे झालेला आहे की सतत 2 वर्ष त्यांनी हिवाळी पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून शेवटी ते काम त्या ठिकाणी मार्गी लावलेले। आज आपण पाहतो की महानगरपालिकेच्या मार्फत हे जे शहराच्या ज्या भोवतालचे जे रस्ते आहेत हे रस्ते आपल्याला महानगरपालिकेकडून करता येत नाही। जसं आमच्या वारवाच्या मारुतीकडून जो निंबळकडं रस्ता जातो, आज आपण पाहतो की सारोळ्याकडे रस्ता जातो, केडगावकडून आरंगावकडे रस्ता जातो, जे ग्रामीण भागाचे रस्ते शहराला जोडणारे आहेत अशा रस्त्यांसाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून जवळजवळ 16 कोटी रुपये निधी आणला ना। असा निधी 25 वर्षामध्ये शासनाचा 1 रुपयाचा निधीसुद्धा या शहराला आलेला नाही आहे। आता हा विकासाचं काम नाही केलेलं आहे का संग्राम भाईंनी? संग्राम भाया महापौर असताना मंत्रालयामध्ये चक्रा मारून अजितदादांच्या मदतीने या शहरासाठी नगरोत्थम योजना आणली, 80 कोटी रुपये आणले। या 80 कोटीमधून आज शहरामध्ये जे डेव्हलप झालेले रस्ते आहेत हे सगळे संग्राम भायामुळे आहे ना। अहो आज आपण उपनगरामध्ये पाहतो जे रस्ते डेव्हलप झालेले आहेत ही कोणाची देणगी आहे? ही संग्राम भायांची आहे। अहो नुसता विकासाचा ध्यास आहे त्या मुलाच्या डोक्यामध्ये। आज आम्ही पाहतो सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत लोक उपयोगीसाठी लोकांच्या कल्याणासाठी हा पोरग फिरत असतो। ज्या ठिकाणी बी बोलवते आणि ताबडतोब त्या ठिकाणी उपलब्ध होणारा आमदार आहे। असं नाही की संग्राम भायाला फोन केला आणि संग्राम भायाने फोन उचलला नाही किंवा संग्राम भायांना बोलवलं आणि संग्राम भाया गेले नाही, अशी घटना नगर शहरामध्ये होत नाही। आणि म्हणून ही लोकप्रिय वाढत गेलेली आहे आणि लोक कामं सांगतात, कामं सांगितल्यावर संग्राम भाया पाठपुरावा करून ते कामं करतात आणि म्हणून लोक म्हणतात की हा विकास करणारा आमदार आहे। नगरची व्याख्या बदलली। आज आपण पाहतो की बालिकासम रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पहा कोणामुळे झाला? संग्राम भायामुळे झाला। भयानंतर कोटीवरचा रस्ता संग्राम भायामुळे झाला। आज नगरोत्थानमुळे चांगले ठिकाणचे रस्ते झाले। फेज 2ची 116 कोटी रुपयाची योजना झाली। आज आमचे माननीय नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्या ठिकाणी मदत केली। पक्षामार्फत मदत होती, नेत्यामार्फत मदत होती आणि पवार साहेबांनी पाहिलेलं आहे की हा मुलगा काम करतो, धडपडणारा आहे, विजन आहे, शालीनता आहे, नम्रता आहे, उर्मटपणा नाही आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि आज लोकांमध्ये सुद्धा तीच चर्चा आहे ना, संग्राम भायाला मदत का करायची, संग्राम भायाला मतं काय द्यायचे? अरुण काकांचा मुलगा आहे म्हणून नाही, अरुण काकांचा मुलगा म्हणून राजकारणात आला पण ठीक आहे, पण सगळं संग्राम भायांनी स्वतःच्या कर्तृत्वाने निर्माण केलेलं आहे। अरुण काका काय दिवसभर त्याच्याबरोबर फिरू शकत नाही आहेत, पण जो आज तरुणांचा जो संच केलेला आहे, मित्रांचा जो संच केलेला आहे, चाहत्यांचा जो संच तयार केलेला आहे, हा संग्राम भायांनी स्वतःच्या कर्तृत्वावर केलेला आहे। आज समोरचा उमेदवार आहे याचं काय हो सांगा बरं? एक महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा, याच्या पलीकडे याची ओळख काय आहे मला सांगा तुम्ही? हा कुठं नगरसेवक झालेला आहे का? कुठं सरपंच झालेला आहे का? जिल्हा परिषद सदस्य आहे का? आणि यांनी खुशाल विकासावर बोलायचं? अहो विकासावर बोलायचा अधिकार ज्याला आहे, ज्यांनी विकासाची गंगा आणली त्यांनीच फक्त म्हणायचं की मी ही विकासाची गंगा आणली, ह्यांनी काय आणलं दाखवा। नुसतं लबाडासारखं बोलणं करायचं जाहीर सभेमध्ये। अरे आपलेच लोक असताना आपल्या लोकांसमोर काय ढारकाळ्या पडायच्या? लोकांनी सांगितलं पाहिजे की यांनी विकास केला। आज नगर शहरात कुठेही जाऊन जर तुम्ही विचारलं नाही तर ते म्हणतील की हा विकास संग्राम भायाने केला, नगर बदलतंय। कशाची दहशत?
कोण दहशत करतं नगरमध्ये? अहो निवडणुका आल्या ना नगरमध्ये, ते शेळ्या कडेला ऊत आणायचं सवय पडलेली असती. गेल्या अरुण काकांचं राजकारणात एंट्री झाली त्यावेळेसपासून दहशतीचा मुद्दा चालू आहे. 25 वर्ष त्याच्यावर तर सगळ्या राजकीय पोळ्या भाजल्या ना. 25 वर्ष राजकीय पोळ्या भाजल्या लोकांनी, हा मुद्दा बांधला, बासनात गुंडाळला आणि संग्राम भायासारख्याला विजय केलं. तिथंच हा विषय संपला ना. महापौर निवडणुकीला काय म्हणायचे लोक, नाही बुवा अशा करून नाही का नगरसेवक गोळा करून त्यातून झाला, पब्लिकमधून होऊन दाखवा. पब्लिकमध्ये मोदी लाटेतसुद्धा संग्राम भैया निवडून आलेला आहे. कशाच्या जोरात निवडून आलेला आहे? काकांचा मुलगा आहे म्हणून नाही आला निवडून. संग्राम भैयांनी संच तयार केलेला आहे, कार्यकर्त्याचा संच. सुखदुःखात लोकांच्या जातो, बोलवलं त्या ठिकाणी जातो, पाहिजे त्या अडीअडचणीला मदत करतो, ही ख्याती आहे. परंतु ही नवीनच पद्धत सुरू झाली की मी इतके ऑपरेशन केले, मी इतके लोकांना हे केलं, अरे तुम्ही का उपकार नाही करत बाबा? तुमचे सुद्धा नाही का त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज आहे, त्या मेडिकल कॉलेजच्या लोकांना त्या ठिकाणी प्रॅक्टिस लागती, प्रॅक्टिससाठी पेशंट हाताळावे लागतात, म्हणून हे शिबिर घ्यावे लागतात, त्यांना त्या ठिकाणी अनुभव मिळतो. आणि असं उदाहरण आहे का की तुम्ही नाही का आमच्या दक्षिण भागातले लोक आले आणि त्यांचे सगळं फुकट करून राहिलेले आहेत? आमच्या भागातले लोक आम्ही पाठवलेले आहेत, सगळ्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागलेले आहेत. आणि मग कोणतं तुम्ही त्या ठिकाणी केलेले? फक्त बोलायचं भात, बोलायची कडी, काही लोकांना मॅनेज करायचं, छापून आणायचं. हे अशी राजकारणाची पद्धत नसती. सगळ्याला माहिती आहे काय तुम्ही मेळावे कसे घेतले, दौरे कसे केले. संग्राम भायाचे असे दौरे नाही आहेत. जिथं बोलवीन तिथं जाणार, पाहिजे त्या ठिकाणी उपलब्ध होणार. आणि आज लोकांना विश्वास आहे. हो, लोकाला काय लागतं, लोकांचे फार काम नसतात की बा चला अमुक एक काम आहे, आपल्याला मनुष्य भेटला पाहिजे आणि त्याचं भेटलं की त्याचं समाधान होतं. संग्राम भायाचं सेंटर नगर आहे. नगरमध्ये 24 तास या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. नगर तालुका असो, जामखेड, पारनेर, कर्जत, कुठूनबी मनुष्य आला तर या ठिकाणी ते भेटते, हे तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो. आणि संग्राम भायासारखा मनुष्य एक विचार करायची गोष्ट आहे. भावनेच्या भरात माणसाने व्हायचं नाही. आज खूप चांगली संधी आलेली, एक चांगला तरुण होतकरू असा मुलगा या ठिकाणी खासदारकीला उभा आहे, जो पूर्ण वेळ 24 तास, याला कोणतं मेडिकल कॉलेज सांभाळायचं नाही आहे, याला कोणते फंड जमा करायचे नाही आहेत. पूर्ण 24 तास राजकारणासाठी आणि लोकांनी या माणसाला पसंती तर दिलेली आहे, पण जास्तीत जास्त लोकांनी संग्राम भायाच्या मागं उभं राहिलं. अहो महागड्या गाड्यांचं काय विषय कसा सुरू झालेला आहे? काही लोक हेलिकॉप्टरमधून फिरतात, मधून नगरमध्ये चर्चा आहे, म्हणून खालून पब्लिकमधून आवाज येतो, अहो ते हेलिकॉप्टरचं काय, ते हेलिकॉप्टरचं काय. ह्याच्यातून म्हणलं की हेलिकॉप्टर येतं, आपल्याकडे बी गाड्या आहेत. परंतु त्या गाड्या कशा सांगितल्या त्यांनी सांगितलं ना त्या माझ्या आहेत. त्यांनी काय सांगितलं, माझ्या बापाच्या कष्टाच्या आहेत. आणि संपूर्ण नगर शहर काय मुंबईपर्यंत ख्याती आहे की अरुण काकाला पहिल्यापासून गाड्याचा छंद आहे. गाड्याचा छंद असणं काय गुन्हा आहे का? काही लोकांना घोड्यांचा छंद असतो, अनेक मोठमोठ्या लोकांकडे घोडे आहेत, त्यांना घोड्यांचा बी छंद आहे, गाड्याचा छंद आहे. परंतु हा छंद त्यांचा वैयक्तिक आहे. पण हे करत असताना हे जे समाजसेवा करतात ह्याच्याकडे लक्ष द्या.